कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या मीराने उत्सवाचा पहिला विधी अगदी यथोचित पूर्ण केलाय। खूप मोठं धाडस दाखवलंय पोरीने। गावात सगळीकडे ह्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे। अहो चर्चा होणार। खूप वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आज गावात पुन्हा एकदा घडली आहे। हे म्हणजे मीरामुळे देवी आईने उत्सवाला दिलेला आशीर्वादच आहे। हो, तो नाग चक्क ताईच्या मागे मागे देवळात आला। कसं शक्य आहे? नाग तिच्या मागून आला। अहो तुम्ही तरी व्हिडिओ बघितलात, पण तो नाग प्रत्यक्षात खूप मोठा होता। हो, आम्हालाही काही कळत नव्हतं। आमच्या डोळ्यासमोर घडत होतं, पण पुढचा विधी काय? कलश शोधणी। हा विधी आधीच्या विधीपेक्षाही कठीण असणार आहे। कलश शोधणी म्हणजे नक्की काय करायचं असतं? सांगतो। देवी आईच्या कलशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवळापुढील कुंडात तो सोडून दिला जातो। नंतर विधी केलेल्या स्त्रीने त्या कुंडाच्या पाण्यात उतरून तो कलश शोधून काढायचा असतो। इतकंच? मग त्यात कठीण काय? कुंडात उतरून कलश शोधणं तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये मीरा। एरवी शांत दिसणारा कुंड आत एखादी व्यक्ती शिरली की तिला आत खोल पाण्यात खेचत जातो। कलश शोधायचा, तो शोधायचा म्हणजे तो चोरीलाही जाऊ शकतो, हो ना? मग ते दुसरं कलश आणतील। नाही, तोच कलश वापरावा लागतो। देवीच्या उत्सवात पिढ्यानपिढ्या तोच कलश वापरला गेलाय आणि कलशच नसेल तर हा विधीच होणार नाही। वा वा बाबा, काय आयडिया दिलीत! जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा। याचा अर्थ कलश चोरीला जाऊ शकतो। हो हो, चोरीला जाऊ शकतो, पण तो चोरणार कोण बाबा? कोण म्हणजे मीच चोरणार। कलश चोरते आणि अशा ठिकाणी लपवून ठेवते ना, त्या मीरालाच काय, तिच्या बापाला सुद्धा सापडणार नाही। अहम ब्रह्मास्मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।